तर या नव्या सरकारचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलेलं आहे। सोबतच त्यांनी एक ट्विट सुद्धा केलं। या सरकारला त्यांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पण जर काही सरकार चुकलं तर त्यांना ते दाखवून द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले। पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल, पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर आम्ही चुकांची जाणीव करू, असं ट्विट त्यांनी केलंय। दरम्यान आपण नेमकं काय ट्विट आहे ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। राज ठाकरेंनी सरकारला शुभेच्छा दिल्यात। आज माझे स्नेही आणि भाजपचे महाराष्ट्रातले नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, याबद्दल अभिनंदन। 2019 ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे काही घडलं त्यामुळे ती संधी हुकली। असो, पण यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलंय त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो, असं राज ठाकरे म्हणाले। आणि सोबतच पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पण सरकार जर चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ, हे नक्की। राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना।